नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पंढरपूर एज्युकेशन सोसायटीची दहकवटेकर प्रशाला इयत्ता 10वी विषय भूगोल, विषय शिक्षक आर डी कुलकर्णी सर। आज आपण प्रकरण दुसरे स्थान व विस्तार हे बघणार। आपण स्थान आणि विस्तार या प्रकरण बघत असताना 10वीला भारत आणि ब्राझील या दोन देशांची आपल्याला तुलना करायची। तर ही तुलना करत असताना आपण बघतोय की सुरुवातीला आपण बघतोय की भारताचं कशा प्रकारे स्थान आहे। सर्वसाधारणतः आपण जर बघितलं तर भारताचं स्थान आशिया खंडाच्या दक्षिणेला उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये असलेलं आपल्याला दिसतं। त्याचबरोबर आपण ब्राझीलचं स्थान बघत असताना पश्चिम आणि उत्तर गोलार्धामध्ये दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तरेकडे असणारा ब्राझील या देशाचे स्थान। आता आपण स्थानाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर ब्राझीलपेक्षा भारताचं स्थान निश्चित आपल्याला वेगवेगळ्या सागरी प्रदेशामुळे, पर्वतीय प्रदेशामुळे एक अतिशय चांगल्या प्रकारचं असलेलं दिसून हे बघत असताना भारताच्या आजूबाजूला आपण देश बघत असताना भारताच्या वायव्येला असणारं पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, उत्तर किंवा आग्नेयेला असणारा चीन देश असेल, दक्षिणेकडे असणारा श्रीलंका देश असेल, पूर्वेकडे असणारा बांगलादेश असेल, या सगळ्या आजूबाजूला आपण जर बघितलं वेगवेगळ्या देशांनी या देशाचं स्थान हे अतिशय आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये भारताचं स्थान असतं दिसतं। भारताला वेगवेगळ्या प्रकारचे सागरी प्रदेश लाभलेले आहेत। पूर्वेकडे असणारा बंगालचा उपसागर असेल, दक्षिणेकडे असणारा हिंदी महासागर असेल, किंवा आपण बघतोय की पश्चिमेकडे असणारा अरबी समुद्र असेल, उत्तरेकडे असणारा हिमालय पर्वत असेल, या सगळ्या गोष्टीमुळे आज आपण बघतोय की भारताची सीमा जी आहे ती संपूर्णपणे नैसर्गिकरित्या आपल्याला सुरक्षित असलेली दिसून येते। त्याचबरोबर आपण बघतोय की भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेला आहे। ब्राझीलच्या बाबतीमध्ये आपण जर बघायचं म्हणलं तर ब्राझीलचं आता सांगितल्याप्रमाणे दक्षिण अमेरिका खंडामध्ये असणारा हा देश आहे। या देशामध्ये आपण बघतोय की सर्वसाधारणतः याही देशाच्या मध्यातून विषुववृत्त गेलेला आहे। आता भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेल्यामुळं दक्षिण भारत आणि उत्तर भारत अशा प्रकारचे दोन विभाग झालेले आपल्याला दिसतात। त्याचप्रमाणे विषुववृत्तामुळे आपण बघतोय की ब्राझील या देशामध्ये सुद्धा दोन भाग झालेले दिसतात। आपण जर या दोन्ही देशांचं जर सर्वसाधारणतः इतिहास बघितला, हे देश स्थापन होण्या अगोदर भारत जवळजवळ आपण बघतोय की 1.5 शतक किंवा 150 वर्ष ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता। जवळजवळ 150 वर्ष ब्रिटिशांनी भारतामध्ये असणारी सगळी मौल्यवान गोष्टी या सगळ्यांचा उपभोग आपल्याला त्या ठिकाणी घेतलेला दिसून येतो। त्याच्यानंतर ब्राझील या देशाचे आपण बघत असताना ब्राझील हा देश सुद्धा पारतंत्र्यामध्ये होता। पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली हा देश होता। जवळजवळ 3 शतक या देशावरती पोर्तुगीजांचं राज्य आपल्याला असलेलं दिसून येतं। आणि हे सगळं बघत असताना भारतामध्ये आपण बघतोय की ब्रिटिशांनी वेगवेगळ्या म्हणजे व्यापारी म्हणून ब्रिटिश आले आणि राज्यकर्ते बनले। आणि भारतामध्ये जे शेतामध्ये पिकणारी वेगवेगळ्या प्रकारची पिकं असतील त्या पिकाचं उत्पादन कच्चा माल घ्यायचे आणि ते ब्रिटनमध्ये न्यायचे। तिथे नेल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करून तो पुन्हा जादा दरानं भारतामध्ये आणून ते विकायचे। अशा प्रकारे आपण बघतोय की ब्रिटिश लोकांनी अतिशय मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनतेचा छळ केलेला आपल्याला दिसून येतो। आपल्याला अजून बरीचशी वैशिष्ट्य सांगतात। पोर्तुगीजांच्या बाबतीत तसंच आहे। ब्राझील या देशामध्ये जवळजवळ 1 नाही 2 नाही 3 शतक त्यांनी आपलं आधिपत्याखाली तो देश ताब्यामध्ये ठेवला। आणि हा देश ताब्यामध्ये ठेवत असताना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची जे दक्षिण अमेरिका खंडामध्ये असणारा हा जो ब्राझील देश आहे तिथं असणारी सगळी संपत्ती पूर्णपणे त्यांनी पोर्तुगीजवाल्यांनी त्यांच्या देशामध्ये नेली दिसून येते। आपण बघतोय की भारत देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालं।
ब्राझील या देशाला स्वातंत्र्य जे आहे ते आपण बघतोय की 7 सप्टेंबर 1822 रोजी मिळालं. दोन्ही देश पारतंत्र्यामध्ये होते. हे विशेष करून या स्थान आणि विस्तार या प्रकरणामध्ये आपल्याला आवर्जून उल्लेख करावा. मग हे सगळं आपण बघत असताना भारतामध्ये आपण बघतोय की मसाल्याच्या पदार्थाच्या बाबतीमध्ये भारत हा देश जगाच्या नंबर 1 क्रमांकावरती उत्पादनामध्ये असलेले दिसून येतो. त्याचबरोबर चहाच्या उत्पादनामध्ये सुद्धा भारत देश जगामध्ये अग्रेसर असलेले दिसून येते. त्याप्रमाणे ब्राझील या देशामध्ये आपण बघतो की कॉफीचं उत्पादन प्रचंड प्रमाणामध्ये होते. एक जगाचा कॉफी पॉट म्हणून ब्राझील हा देश ओळखला जातो. आता जर आपण बघितलं इतकी सुबत्ता आहे, इतके चांगल्या प्रकारचं आपण बघतोय की नैसर्गिक साधन संपत्ती भारत देशाला फार चांगल्या प्रकारे लाभलेली आहे. तिन्ही बाजूने असणारा समुद्र किनारा असेल, वेगवेगळ्या प्रकारचे 29 घटक राज्य असतील, 7 केंद्रशासित प्रदेश असतील, या सगळ्याच्या दृष्टीनं आपण बघतोय की भारताचं स्थान जगामध्ये एक अतिशय चांगल्या प्रकारचं असलेलं दिसून येते. भारताची लोकसंख्या जगात 2ऱ्या क्रमांकावरती आहे. ब्राझील या देशाची लोकसंख्या आपल्याला कमी असलेली दिसून येते. भारतातील लोकसंख्येचं आपल्याला एक वैशिष्ट्य सांगता येईल की तरुण असणारी लोकसंख्या, कार्यप्रवण लोकसंख्या ज्याला आपण म्हणतो, ती लोकसंख्या भारतामध्ये सर्वाधिक आपल्याला असलेली दिसून येते. जवळजवळ 50 ते 55% इतकी लोकसंख्या ही कार्यप्रवण लोकसंख्या ही भारतामध्ये असलेली दिसून येते. भारतामध्ये आपण बघतोय शेती क्षेत्र असेल, जलसिंचनाच्या सुविधा असतील. देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या देशाची सूत्रे 1951 मध्ये हाती घेत असताना अनेक समस्या होत्या. कारण भारत या देशाने 3 देशांबरोबर 3 युद्ध खेळलेली होती. चीन असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल. या वेगवेगळ्या प्रकारे युद्धामध्ये सातत्यानं भारत हा विजयी होत राहिलेला. आणि ज्या वेळेला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान पदी आल्यानंतर भारतासमोर अन्नधान्याची समस्या फार मोठ्या प्रमाणात होती. आणि या अन्नधान्याच्या समस्येच्या माध्यमातून भारतामध्ये असणारी लोकसंख्या समोर जात असताना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड देत देत भारताची अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न असणाऱ्या त्या सरकारने त्यावेळेला केले दिसून येते. पण हे करत असताना सुरुवातीला आपण बघतो की भारतामध्ये उत्पादन शेतीचं वाढवायचं असेल, उपलब्ध लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अन्नधान्याची समस्या सोडवायची असेल, तर आपल्याला धरणं किंवा नद्यांवरती पाणी साठवण्यासाठी बंधारे आवश्यक आहे. म्हणून भाकरा नांगर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ओळखलं की भारतातील शेतीवर आधारित अशा प्रकारची अर्थव्यवस्था आहे. खऱ्या अर्थानं शेतीमध्ये जर उत्पादन वाढलं तर आपण बघतोय की तर देशाची अर्थव्यवस्था ही सुधारणार हे त्यांनी ओळखलं. आणि त्यावेळेला पंजाब आणि हरियाणा या 2 राज्याच्या सीमेवरती असणारं भाकरा नांगर धरण, रावी, सतलज आणि बियास या 3 नद्यांवरती हे धरण उभा केलं. अनेक समस्या होत्या, अन्नधान्याची समस्या होती, लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वागणूक होती, विषमता किंवा आर्थिक समस्यानं भारत हा विकसित देश आहे. हळूहळू आपण बघतोय की पारतंत्र्यामधून स्वातंत्र्यामध्ये आल्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये आपण बघतोय की फार मोठ्या प्रमाणातील वेगवेगळ्या समस्यांना भारतीय लोकांना तोंड द्यावं लागतं. आणि हे सगळं करत असताना आपण बघतोय की एवढं सगळं करत असताना सुद्धा आज आपण बघतोय की लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जरी आज देश 2ऱ्या क्रमांकावरती असला तरी सुद्धा आर्थिकदृष्ट्या अन्नधान्याच्या बाबतीमध्ये असेल, उद्योगधंद्यांच्या बाबतीमध्ये असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये स्वयंपूर्ण आहे. आता तसं आपण बघतो की भारतीयाचा खेळ, आवडता खेळ क्रिकेट आहे. ब्राझील लोकांचा आवडता खेळ जो आहे तो आपण बघतोय की फुटबॉल आहे. परंतु मूळ भारतीयांचा खेळ क्रिकेट हा नाही. परंतु आज आपल्याला आपण बघतोय की जगामध्ये ज्या ज्या वेळेला जागतिक लेवलवरती वर्ल्ड कप होत आहे त्या वेळेला भारताने वर्ल्ड कप हा क्रिकेटमध्ये मिळवून आणलेला दिसून येतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण बघत असताना जर बघितलं तर म्हणजे पाण्याची समस्या असेल, त्याच्यानंतर गरिबीची, लोकसंख्येमध्ये गरीब लोकांचं प्रमाण असेल, राहणीमानाचा दर्जा असेल, या सगळ्या गोष्टी आपण बघतोय. ही अर्थव्यवस्थेमध्ये या सगळ्या गोष्टी या आपण वेगवेगळ्या प्रकारे करत असलेले दिसून येते. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपण बघतोय की
स्वातंत्र्यानंतर आज बघतोय की 70-72 वर्ष जवळजवळ देशाला स्वातंत्र्य मिळून झाले. परंतु स्वातंत्र्य मिळवत असताना ह्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांचं योगदान आहे. आपण फारसं काही इतिहासामध्ये जाणार नाही, परंतु इतिहास ही त्याचे भूगोलाचं आपण प्रकरण घेत असताना साक्ष आहे असं म्हणावं लागेल. कारण भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, सुभाषचंद्र बोस असतील, अशा अनेक, लोकमान्य टिळक असतील, अशा अनेक लोकांनी, स्वातंत्र्य सेनानींनी हा देश स्वतंत्र करण्याकरता, झाशीची राणी लक्ष्मीबाई असतील, तात्या टोपे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अशा अनेक लोकांनी, विनायक दामोदर सावरकर असतील, अशा अनेक लोकांचं बलिदान हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला भारतात असल्याचं दिसून येते. इंग्रजांनी सुरुवात अगदी भारतामध्ये आपण बघतोय की ईस्ट इंडिया नावाची कंपनी होती, म्हणजे ती चहाची कंपनी आहे. आणि या चहाच्या कंपनीच्या निमित्तानं ते भारतामध्ये आले आणि जवळजवळ प्रत्येक देशातील प्रत्येक गोष्टींच्या बाबतीमध्ये किंवा प्रत्येक भाग ते आपल्या ताब्यामध्ये घ्यायला हळूहळू सुरुवात केली आपली दिसली. मग हे सगळं आपण बघत असताना भारताचं स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलं. भौगोलिकदृष्ट्या जर आपण बघितलं तर भारताला जवळजवळ आपण बघतोय की तिन्ही बाजूनी समुद्रकिनारा लाभलेला आहे. पर्जन्यमानाची आपण स्थिती बघत असताना नैऋत्य मोसमी वारे, ईशान्य मोसमी वारे या दोन्ही वाऱ्यापासून पाऊस पडतो. आता पाकिस्तान जो छोटा देश आहे आपल्या शेजारी असणारा, तो पूर्वी भारतामध्ये समाविष्ट होता स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर. परंतु ब्रिटिश अधिकारी बॅरिस्टर जिना यांनी ओळखलं होतं की भारत असा जर अखंड ठेवला तर पुन्हा आपल्याला ब्रिटिशांना या देशावरती राज्य करणं तितकंसं सोपं जाणार नाही, हे त्यांनी ओळखलं होतं. म्हणून त्यांनी काय केलं तर आपण बघतोय की त्यांनी पाकिस्तान आणि भारत यांची फाळणी केली. त्याला पुणे करार या नावानं ओळखलं जातं. आता भौगोलिक गोष्टी आपण बघत असताना किंवा नेमकं भारताचं स्थान आणि विस्तार बघत असताना सर्वसाधारणतः आपण बघतोय की जम्मू काश्मीर पासून ते जवळजवळ कलकत्त्यापर्यंत अशा प्रकारचा हा देश पसरला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे 29 घटक राज्य आहेत, त्याच्यानंतर 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. आपण बघतोय की नैसर्गिक साधन संपत्तीच्या बाबतीमध्ये भारत हा देश स्वयंपूर्ण असं म्हणलं तर काय वावगं होणार नाही. ब्राझीलच्या बाबतीमध्ये आपण बघतोय आज जगावरती ज्याला महासत्ताक जी राष्ट्र आहेत, मग रशिया असेल, अमेरिका असेल, फ्रान्स असेल, यासारखी जी महासत्ताक राष्ट्र, या महासत्ताक राष्ट्राच्या या दक्षिण अमेरिका खंडामध्ये असणारा हा छोटासा देश ब्राझील, तो सुद्धा पारतंत्र्यामध्ये आपल्याला गेलेला दिसून येतोय. आणि तिथे आपण बघतोय की विषुवत त्या ब्राझील या देशामधून आपण मध्यातूनच विषुवृत्त गेलेलं दिसून येते. विषुवृत्ताचा जर भाग बघितला ब्राझील या देशामध्ये आपण बघतोय की उत्तरेकडे असणाऱ्या अमेझॉन नदी असेल, विषुवृत्ता बराचसा भाग आहे. विषुवृत्तीय याच्यामध्ये आपण बघतो की घनदाट अशा प्रकारची जंगल आहे, मौल्यवान अशा प्रकारे महोगनी, साग यासारख्या वनस्पती त्या ठिकाणी आपल्याला असलेल्या दिसून येतात. परंतु भारताला जसे तिन्ही सागरी प्रदेश लागले तसं उत्तर आणि दक्षिण अटलांटिक महासागर हा ब्राझील देशाला समुद्रकिनारा म्हणून लाभलेला दिसून येतो. परंतु भारतासारखं समृद्ध शेती क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, व्यवसायाचं क्षेत्र असेल, या बाबतीमध्ये ब्राझील हा देश आजही आपण बघतोय की अविकसित अशा प्रकारे असलेलं दिसून येते. म्हणजे दोन्हीही देशांची पार्श्वभूमी बघत असताना हे दोन्हीही देश अविकसित आहे, ज्याला आपण भौगोलिक भाषेमध्ये विकसनशील म्हणतो, म्हणजे अविकसित आहे. म्हणजे या दोन्ही देशामध्ये आपण बघतोय की स्थानाच्या बाबतीमध्ये भारत आणि ब्राझील यांची तुलना करत असताना दोन्ही देशांची वैशिष्ट्ये वेगळी आहेत. शेती करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, शिक्षणाच्या पद्धती वेगळ्या आहेत, त्याच्यानंतर लोकांच्या राहणीमानाचा दर्जा वेगळा आहे. भारताचं आपण स्थान बघत असताना प्रत्येक राज्यामध्ये त्या प्रकारची बोलीभाषा बोलली जाते. आणि ही बोलीभाषा बोलल्यानंतर भारताची राष्ट्रभाषा जरी हिंदी असली तरी बोलीभाषा प्रत्येक राज्याची वेगळी आहे. जगाची भाषा इंग्रजी आहे, तृतीय भाषा आपण ज्याला म्हणतो. तरी पण आपण बघतोय की भारतातील निम्म्यापेक्षा जास्त आज आपण जी लोकसंख्या आहे, निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या किंवा जे इंजिनियर वगैरे आहेत सध्या ते अमेरिकेमध्ये बरेचसेच भारतातले असले दिसून येते. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण बघतो की भारत हा पुढारलेला देश म्हणून आज आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर आपण बघतोय की
भारताच्या बाबतीत आपण बघतो, भारत आणि ब्राझील या देशातील स्थान विस्तार यांच्या बाबतीत या पाठामध्ये आपण बघतोय की भारताचा तिरंगा ध्वज आहे, ब्राझीलचा वेगळ्या प्रकारचा ध्वज आहे. भारताची राजधानी दिल्ली आहे आणि ब्राझीलची राजधानी ब्राझिली आहे. म्हणजे असा जो फरक आहे तो बघत असताना आपण बघतोय की दोन्ही देशातील आपण जर बघितलं तर फरक फार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक मी आता पहिलं क्षेत्रफळ पाठ घेतलेला, त्याच्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये लोकसंख्या हा पाठ घेतलेला, हवामान हा पाठ घेतलेला, त्याच्यानंतर आज दुसरा स्थान आणि विस्तार हा पाठ घेतलेला आहे. तर तुम्ही ते प्रकरण शिकवून झाल्यानंतर शिकवलेलं तुम्ही बघितल्यानंतर, तो पाठ बघितल्यानंतर त्याच्या खाली जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय एक कमीत कमी 15-20 मिनिटं तर त्या प्रकरणावरती लिखाण करणं आवश्यक आहे. आणि हे लिखाण करत असताना खालील विधाने योग्य किंवा अयोग्य दाखवा. याच्यामध्ये आपण बघतो की ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे, तर ते योग्य आपल्याला उत्तर असले दिसून येईल. म्हणजे अशा प्रकारे आपण योग्य की अयोग्य असेल, त्याच्यानंतर थोडक्यात उत्तर लिहायसारखा प्रश्न असेल, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. आपण बघतोय की पाठ शिकताना भारताला कोणत्या प्रकारला, म्हणजे अन्नधान्याची समस्या असेल, लोकांच्या राहणीमानाचा दर्जा असेल, लोकांना वैयक्तिक व्यक्ती स्वातंत्र्य असेल, या सगळ्या गोष्टींना लोकांना सामोरं जावं लागलं. तोच प्रकारे ब्राझीलला सुद्धा या समस्यांना तोंड द्यावं लागलेलं दिसून येते. त्याच्यानंतर आपण बघतो की भारत आणि ब्राझील या दोन देशातील स्थानासंदर्भात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती जी काय या प्रकरणामधून लिहिता येईल तसा जरा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर भारत आणि ब्राझील यांचा अक्षरता आणि रेखावृत्ती विस्तार तुम्ही पुस्तकामधून बघून लिहू शकता, काय अडचण नाही. त्याच्यानंतर असा एक प्रश्न आपण बघतोय की अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा. तेही प्रश्न तुम्ही सोडवायचे. आता मी सांगतोय ते स्वाध्याय का सोडवायचे याचं कारण असं आहे की ज्या वेळेला तुम्ही परीक्षा मार्चला होते, मार्च 2021ला कधी होते हे आज सांगता येईल, परंतु आपण नुसतंच यूट्यूब चॅनलवरती किंवा ऑनलाईन तास बघत असताना तास बघितलेला आहे, तो तेवढ्यापुरतच बघितलंय, पुन्हा वहीमध्ये काहीच लिहिलेलं नाही, स्वाध्याय लिहिलेलं नाही, कुठलं काय प्रश्नांची उकल केलेली नाही, तर तुम्हाला ऐन परीक्षेच्या वेळेला अडचणी येत आहे. त्याच्याकरता आपण बघतोय की पाठ झाला की तुम्ही त्या प्रत्येक प्रकरणावरचा जो स्वाध्याय आहे तो लिहायचा असलेला दिसून येतो.